दर्शवेळा अमावस्येला रानामध्ये पांडवांची पूजा करतात, बरोबर. मग सकाळी घरून स्वयंपाक करून निघायचं. टोपलं भरून स्वयंपाक, ज्वारीचे फळं, बाजरीचे फळं, गव्हाचे फळं, ते फळच म्हणता ना, उकडलेले. काळ्या तिखटाची आमटी, आंबील, डाळ, वडी, मसाला वडी, कुरडी, पापडी, काय असेल ते. मग एका कॅन्डात डाळ, एका कॅन्डामध्ये आमटी, ते कढी, वर टोपल्यात फळं. 2 लेकरं 2 हाताला घेऊन बाई निघाली रानामध्ये. रानात पांडव पुजायचे. बाईला माहित आहे आपलं रान काळीचं आहे. विकत घ्यायचं ठरवलं तरी दगड मिळणार नाही. मग पांडवासाठी 10-12 दगड लागतात. मग दगड इथूनच घेतले पाहिजे. लेकरांजवळ तिनं 2 पिशव्या दिलेल्याच असतात. रस्त्यानं जाता जाता जरा बऱ्यापैकी दगड दिसला गोल गोल, चपला सकट बाई पाय लावती, बाळ्या बाळ्या हवा खे, पिशवीत घे. असे पाय लावू लावू 10 दगड गोळा करते. ते घेऊन रानात नेते. ते दगड एका ताटात ठेवते. वर कळशीभर पाणी टाकते. दगड धुते. एका जागेवर साफ करून ते दगड मांडते. मनावरात चुन्याची डब्बी घेऊन येतो. पाण्यात कालवतो. चुना त्याला लावतो. आता ते कोण झाले? पांडव झाले. हळदी कुंकू लावून त्याची पूजा होते. त्याला हा नमस्कार, त्याला नैवेद्य. आता सांग सगळं झालं. जेवण झाले. आलेले पाहुणे सुपारी खाण्याचे नादिक असतात. बाई हुशार असते. सुपाऱ्या पण घेऊन गेलेली असते. सुपाऱ्या असतात पण अडकिता नसतो. मग आता ही सुपारी फोडायची कशी? बरं, दुसरा दगड आणावा तर रानात दगड नाही. मग आता पूजा तर होऊन गेलेली आहे. पाहुणे हुशार महाराज अर्जुनाला उचली ते तर भीमाला उचली ते. अर्जुन खालीन भीम्यावरून आणि मधी सुपारी दणकन ठोका. हे देव कसले? केलेले. काय झालेले? इंद्र झालेला देव आहे. ब्रह्मदेव झालेला देव आहे. 33 कोटी देव झालेले आहेत. आणि काय असलेले असतात. 5 देव आहेत असलेले. जगदंबा असलेली आहे. गणेश असलेला आहे. भगवान शंकर, भगवान विष्णू आणि सूर्यनारायण, त्याला देव पंचायतन म्हणतात. अनादि दैवत म्हणतात त्यांना. सूर्यनारायण अनादि आहेत. भगवान गणेश अनादि आहेत. जगदंबा अनादि आहे. विष्णू आणि शंकर अनादि आहेत. बघा तुम्ही, अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. हे अनादि आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. अनादि. गणपती सुद्धा अनादि आहे. आम्ही रामकथाही करतो. रामकथेमध्ये आम्ही सांगतो. रामायणात आलेला प्रसंग आहे. शंकर पार्वतीचं लग्न आणि त्या लग्नामध्ये गणपतीची पूजा. कुठल्याही लग्नात पहिली पूजा कोणाची? गणपतीची. भिंतीवर गणपतीचं चित्र, पत्रिकेवर गणपतीचा फोटो, गणेशाचं पूजन. मग शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा गणपतीचं पूजन झाल्याचा उल्लेख रामायणात सापडतो. आता मला बसलेल्या लोकांनी उत्तर द्या, गणपतीच्या आई वडिलाचं नाव काय? बोला बोला बोला. महादेव पार्वती. आणि महादेव पार्वतीच्या लग्नात पूजा कोणाची? गणपतीची. कळलं तर बघा आता. लग्न महादेव पार्वतीचं, पूजा गणपतीची. याचा अर्थ मम्मी पप्पाच्या लग्नात पूजा झाली पिंट्याची. असं कसं शक्य आहे? एक 5-6 महिन्यापूर्वी आळंदीला गेलेलो. जुना मित्र भेटला. म्हणला, काय मुंडे बुवा, अरे लग्न केलं मी, तू लग्नाला गैरहजर. मी म्हणलं जाऊ दे, चल आता चहा घेऊ तुझ्या घरी. चहा नाही म्हणला, जेवावं लागेल. बरं जीव म्हटलं चल. घरी गेलो. त्यानं बायकोला परिचय दिला, हा माझा कॉलेजचा सोबतचा मित्र आहे, स्वयंपाक करा, आम्ही जेवणार आहेत. मग आता स्वयंपाक होईपर्यंत काय करायचं? लग्नाचा अल्बम दिला माझ्याकडं. मी पाहत बसलो. तेवढ्यात त्याचं 5.5 वर्षाचं लेकरू आलं.
ते अल्बम पाहत बसलं. 500 फोटो होते, आम्ही दोघांनी मिळून पाहिले. पाहून झाले, लेकरांना अल्बम उचलीला, रस्त्यात फेकून दिला. आमच्या मित्राची बायको आली, त्याला 2 थापाडीत दिल्या. अल्बम घेतला, त्याला घरात ओढत आणलं. मूर्ख कुठला, बावळट कुठला, गाढव कुठला, का फेकून दिला अल्बम? ते लेकरू म्हणलं काय करायचंय, एवढे मोठे फोटो काढलेत, एका तरी फोटोत मला घेतलंय का सोबत? मी त्याला जवळ घेतलं आणि म्हणलं थांब, एकदा तुला घेऊन ह्यांचं लग्न लावतो म्हटलं. दृष्टांत संपला. आई बाबाच्या लग्नात पिंट्या कशाला? मग गणेशाची पूजा झाली ती कशी? गणेशाची पूजा झाली ती पुत्र म्हणून नाही झाली, अनादि दैवत म्हणून झाली. बोले गजानन भगवान की जय. बर ठीक आहे, सूर्यनारायण अनादि, जगदंबा अनादि, गणेश अनादि, आणि हे 2 दैवत अनादि, भगवान शंकर आणि भगवान विष्णू. शंकराला आपण नावच आहे आदिनाथ. आदि शब्दाचा अर्थ सगळ्यांच्या आधी, नाथ शब्दाचा अर्थ मालक. जगाच्या निर्माणापासून जगाचा मालक असलेले तुम्ही विश्वनाथ, म्हणून आदिनाथ. आपण रोज म्हणतो की नाही हरिपाठामध्ये, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, मचिंद्रकायाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला. असा प्रतिसाद मामा आपल्या नागतीर्थवाडीत एक असा मिळत होता बघा. माझी ही 260वी कथा चालू आहे सध्या. आम्ही कथा करायचे ते आमच्यासाठी नाही, कथा करायचे ते तुमच्यासाठी. आमचं रोजच चालू आहे. 400 कीर्तन करतो वर्षाला. रोज एका गावात, रोज 2 गावात, कधी कधी 3 गावात चाललोय आम्ही. आमचा परमार्थ चालूच आहे. होनाळीमध्ये आम्ही आलोय ते तुमच्याकडून परमार्थ करून घेण्यासाठी. म्हणून मी जे जास्तीत जास्त भजन घेतो, तुम्हाला सहभागी करतो ते एवढ्यासाठी. आणि एकदा आता आम्ही निघून गेल्यावर 7व्या दिवशी पुन्हा काय येतं, मग तो आनंद तुम्हाला मिळावा ह्यासाठी आम्हाला इथं बोलवलं. एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ गाये नाचे उडे आपुलिया छंदे. हा आनंद आहे गायनाचा. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा अनादि दैवत आहे. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुते. ज्ञानेश्वरीत ज्ञानोबाराय गुरु परंपरा सांगतात. आदिनाथ होमा बीज प्रगटले, मचिंद्रा लादले सहज असते. ही परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. अनादि आणि विष्णू अनादि. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. अनादि दैवत आहे. आता बघा, हे देव पंचायतन सांगितलं. 5 देवाचे 5 भक्त पण आहेत. सूर्याची उपासना करणाऱ्यांना सौर म्हणतात, गणपती उपासकांना गाणपत्य म्हणतात, देवी उपासकांना शाक्त म्हणतात, शंकर उपासकांना शैव म्हणतात, आणि विष्णू उपासकांना वैष्णव म्हणतात. आणि त्यातले त्यात बाकीच्यांचं काय नाही, पण ह्या दोघांचं चालू असतं मधल्यामध्ये, शैव आणि वैष्णव, उभागंध आणि आडवागंध. आणि त्यातही लातूर जिल्ह्यात थोडं जास्तीच आहे. उभे गंधवाले आणि आडव्या गंधवाले. फक्त अज्ञानी लोक भांडतात. लिहून घ्या माझ्याकडे. ज्ञानी लोक भांडत बसत नाहीत, समन्वयातून मार्ग काढत असतात. आमच्या वारकरी संप्रदायानं समन्वय काढला. हरी हरा भेद नाही, नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हे बाबा, तुम्हाला भेद करायचा असेल ना, वेलांटीचा फरक आहे. भेद कासी नाड, एक वेलांटीच आड.
आणि पाहिलं तर उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. मला सांगा, एका शरीराचा उजवा हात आणि डावा हात वेगळे का? फक्त म्हणायचं हा डावीकडे म्हणून डावा आणि हा उजवीकडे म्हणून उजवा, नाहीतर शरीर एकच आहे. तसं एका शरीराचे दोन भाग म्हणजे शंकर आणि विष्णू. अज्ञानी लोक भांडतात महाराज. अहो ते उभ्या गंधवालं काहीच आडवं करीत नाही महाराज, काहीच. मामा शेतकरी असतात ना, माग आपण शेतकरी आहेत, सगळे तास उभे घेतो आपण आणि शेवटचं तास आडवं घेतो ना. 8 तास म्हणायचं त्याला, 8 तास. हे उभ्या गंधवाला 8 तास घेत नाही. ते म्हणते 8 तास घेतलं तर महादेवाची भक्ती केल्याचं पाप लागल. येडी हळद. काम आडवे करायचे नाही, काम उभे करायचे. एका कट्टर उभ्या गंधवाल्याच्या पोराचं लग्न झालं. उभ्या गंधवाला होतं हनाळीकडचं, सुनबाई केली परळीकडची. आमच्या पोरीला डेंजर आहेत महाराज, तापड पोरी आहेत आमच्या, हुशार पोरगी. लग्न झालं, सत्यनारायण झाला, घरातले छोटे मोठे काम लेकरू करू लागलं. जुना काळ होता, घरात सारवायची पद्धत होती. त्या पोरीनं सारवायला घेतलं. महिला मंडळी सारवायचं काम आडवं, ते लेकरू आडवं सारवू लागलं. हे म्हातारं उभ्या गंधवालं होतं, असं खवळलं, सोनबाई. इथल्या पण दचकल्या बघा, सोनबाई दचकल्यात पाहिजे अशा आवाजाला. सोनबाई खबरदार. सोनबाई लटलट लट कापायला लागली. जी 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 मामांजी, काय मामांजी लावलाय? हे घर उभ्या गंधवाल्याच आहे. उभ्या जी मामांजी माहित आहे मला. मग या घरात उभे काम करायचे? हो हो मामांजी माहित आहे. हे 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 तसं सारवलेलं जमणार नाही, उभं सारवायचं. उभं. इलाज बंद झाला लेकराचा महाराज. नाही इलाजानं असं उभं सारवलं कसं तरी लेकरानं. सारवून झालं, हात धुतले, लेकरू स्वयंपाकाला लागलं. 2 दिवस गेले. 3ऱ्या दिवशी म्हातारं पोरीच्या अगोदर उठलं होतं. सकाळी सकाळी डाव्या हातावर मंजन घेतलं आणि उजव्या बोटानं दात घासू लागलं. सुनबाई हुशार होती, आमच्या परळीकडची होती पोरगी. सुनबाई हळूच जवळ आली, म्हणली मामा एक विचारू का? मामा म्हणले विचार. ते परवा आडवं सारवलेलं जमलं नाही, आता आडवे दात बरे जमायलेत. मग म्हातार म्हणलं, ए बाई, जसं जमतंय तसं सारव, मला जमतंय तशी दात घासू दे. उभे घासायला जाईल भानगड होऊन बसल. तेरी बिचूक मेरी बिचूक. अज्ञानी लोक भांडत बसतात, बाकी काही नाही. आडव्या गंधवाला उभं काम करत नाही आणि उभ्या गंधवाला आडवं काम करत नाही. महादेवाचं नाव घेत नाहीत उभ्या गंधवाले. काय काय हरभरे म्हणत नाही ते. हरभरे म्हटलं तर हर हर नाव येतं ना. त्या दुकानदाराला म्हणतं विष्णू भरे काय भाव दिले? हरभरे नाही, विष्णू भरे. शर्ट फाटला, त्याला शिवायचा असेल तर शिवा म्हणत नाही. शिंप्याकडे जाताना म्हणता याच्यात द्वारा घाला, याला टाका, याला तुना, पण शिवा नाही. शिवा म्हटलं तर महादेवाचं नाव येतं. फक्त अज्ञान आहे महाराज, याच्या पलीकडे काही नाही. हे हरिद्वार नावाचं क्षेत्र आहे, त्याचे पण 2 नाव आहेत. विष्णू भक्त त्याला हरिद्वार म्हणतात आणि शंकर भक्त त्याला हरद्वार म्हणतात. अरे हरद्वार असलं काय आणि हरिद्वार असलं काय? घर एकच आहे, एवढं ध्यानात ठेवा. उभ्या गंधवाल्यांनाही तिथंच जायचंय आणि आडव्या गंधवाल्यालाही तिथंच जायचंय. आणखी निरीक्षण करा, रामाच्या हातात शस्त्र कोणतं आहे? धनुष्य. आणि शंकराच्या कपाळावरचा गंध कसा आहे? इथून सुरू होतो आणि इथं संपतो. धनुष्यासारखा. भुवया म्हणजे दोरी आणि विभूती म्हणजे कमान. महादेवाच्या कपाळावर रामाच्या हातातले. इकडं ऐका, रामाचा गंध उभा, दोन्हीकून 2 पट्ट्यांमध्ये 1 बारका पट्टा. महादेवाच्या हातात काय? 2 उभे पट्ट्यांमध्ये 1 बारका पट्टा. तो रामाच्या कपाळावर आहे. महादेवाच्या हातात आहे ते रामाच्या कपाळावर आहे. आणि रामाच्या हातात आहे ते
महादेवाच्या कपाळावर आहे. अजून ऐका, रामेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे. सेतू बंदे तू रामेश्वरम. सीता राम पूजा करत होते. सीतेची सुटका झाल्यानंतर सीता म्हणाल्या, प्रभू हा देव कोणता? प्रभू म्हणले रामेश्वर. सीता म्हणाल्या, रामेश्वर शब्दाचा अर्थ काय होतो? राम म्हटले रामाचा ईश्वर रामेश्वर. रामाचा ईश्वर रामेश्वर. वर महादेव पार्वती होते. पार्वती म्हणल्या, प्रभू राम कोणाची पूजा करतायत? प्रभू म्हणले रामेश्वराची. रामेश्वरचा अर्थ काय होतो? शंकरानं काय नाव सांगितलं बघा, राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. राम काय म्हणतात? रामाचा ईश्वर रामेश्वर. आणि महादेव काय म्हणतात? राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. राम महादेवाला ईश्वर मानतात, महादेव रामाला ईश्वर मानतात. आणि अडाणी लोक कोर्टात भांडणं घेऊन जातात. मी उभ्या गंधवाला आणि मी आडव्या गंधवाला. मी तर सांगेल महाराज, ज्याच्या दारात तुळस आहे आणि घरात महादेवाची पिंड आहे तो दोघाचा भक्त. ज्याच्या दारात बेल आहे आणि घरात विठ्ठलाची मूर्ती आहे तो खरा दोघाचा भक्त. नाथ बाबा तर असं बोलले, उभ्या गंधवाला असताना महादेवाची जर निंदा करत असेल तर असल्या पाखांडी माणसाचं सकाळी उठून तोंड सुद्धा बघू नका. आणि आडवा गंध लावत असेल आणि तो जर विठ्ठलाची निंदा करत असेल तर तशाही पापी माणसाचं तोंड बघू नका. हो निया वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन मूर्खाहुनी मूर्ख जा. दोघापैकी एकाची भक्ती करतो आणि दुसऱ्याची निंदा करतो त्याला एकनाथ महाराज मूर्खातला मूर्ख म्हणतात. आणि सकाळी उठून त्याचं तोंड सुद्धा बघू नये म्हणतात. दोघांच्या भक्तीचा प्रसार करायला शिकलं पाहिजे. दोघात भेद नाही, दोघं एक आहेत हे समाजाला शिकवलं पाहिजे. पुन्हा ऐका, रामाचं महादेवावर आणि महादेवाचं रामावर किती प्रेम आहे तुम्हाला रामायणातल्या प्रसंगातून सांगतो. रामायणामध्ये अगस्ती ऋषीकडे जाऊन शंकर पार्वती, पार्वती म्हणजे भवानी, पहिला अवतार, दक्षाची मुलगी सती, त्या भवानीनं रामायण ऐकलं. दोघं माघारी येऊ लागले. नेमकं त्याच वेळेला सीतेचं अपहरण रावणानं केलं होतं. राम झाडा दगडाला मिठी मारत होते, सीते 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 सीते. आणि ते सगळं महादेवानं पाहिलं आणि 3 वेळा महादेवानी जय जयकार केला. जय हो जय हो जय हो. भवानी म्हटल्या कोणाचा? महादेव म्हणले जासू कथा कुंभज ऋषी गाई. ज्याची कथा तू आता अगस्तीच्या तोंडून ऐकली त्या माझ्या परब्रह्म रामाचा. भवानी म्हटल्या तुमचा राम कुठे? प्रभू म्हणले ते दगडाला मिठी मारतो, झाडाला मिठी मारतो, तोच माझा राम आहे. भवानी म्हणले ते तसं येड्यासारखं का करतायत? प्रभू म्हणले वेडी, त्यांना वेड म्हणू नको, ते नाटक चाललंय. हे रडायचं जे आहे ते ड्रामा आहे, अभिनय. रामायण नाही तरी नाटकच आहे. नाटक आणि इतिहासात फरक आहे. आधी घडतो नंतर लिहिल्या जातो तो इतिहास. आधी लिहिल्या जातं नंतर सादर केल्या जातं ते नाटक. अभिनय आहे तो. हा अभिनय चाललाय माझ्या रामाचा. भवानी म्हणल्या कशाचा अभिनय? येड झालंय ते बायकोसाठी. आणि असल्या बाईल वेड्याला मी दुपारी 12ला 2 चॉकलेट खाऊ घालून येईल. प्रभू म्हणले वेड्यासारखं बोलू नको, तिकडं जाण्याच्या भानगडीत पडू नको. भवानी म्हणल्या नाही मी जाणार. भगवान म्हटले नको जाऊ. नाही मी जाणार. आणि बघा मामा, 3 माणसं ऐकत नाही. बघा तुमचा अनुभव काय वेगळा असेल तर बघा. पुरुष मंडळी कितीही सांगा बायको ऐकत नाही, कितीही शिकवा पोरं ऐकत नाही, आणि कितीही समजून सांगा शेजारी ऐकत नाही. तुमचा अनुभव वेगळा असला तर बघा. बायकोला कितीही सांगा असं नाही ग, तसं तसं नाही ग, असं. बायकोचं ठरलेलं वाक्य असतं गप बसा, तुम्हाला काही म्हणा.
ठरलेलं आहे. पोरांना सांगा, बाळ्या कधी शहाणा होणार आहेस तू, बाळ्या कधी डोळे उघडणार आहेत तुझे. बाळ्या म्हणते बाबा काळजीच करू नका, तुमचे बंद झाले की माझे उघडलेच समजा, तुम्ही कधी झाकून घेणार आहेत सांगा. आणि शेजाऱ्याला काही शिकवायला जा, शेजारी म्हणते माहित आहेस किती शहाणा आहेस, माझ्या जवळच राहतोस. भवानीनं ऐकलं नाही, सीतेचा वेश घेतला, हुबेहूब सीतेचं रूप घेतलं आणि भवानी रामाच्या पुढे जाऊन उभ्या राहिल्या. हात जोडले, प्रभू मी सीता. प्रभूंनी ओळखलं. प्रभू हसले, म्हटले एकट्याच कुठं फिरताय, बाबा कुठे आहेत. आता ओळखून घ्यायला पाहिजे होतं, बाबा कुठे आहेत म्हणजे भोले बाबा कुठे आहेत. भवानी म्हणल्या बाबाचं काय विचारताय, दशरथ गेले स्वर्गाला, मी सीता आहे. प्रभू चिडून म्हटले तू का आई, त्याची झाली तू काही. पुन्हा भवानी पुढे उभे राहिले, अहो प्रभू मी सीता. चिडून प्रभू म्हणले येडी आई, त्याची झाली येडाई. येडाई तू काही म्हणजे भवानीचे रूप आहेत. आणि मग आई साहेबांना कळलं, आपल्याला ओळखले, मान खाली घातली, अपमानित होऊन भगवंताकडे गेल्या. भोले बाबा म्हणले काय जमलं का फसवायला, खोटं बोलल्या. मी फसवायला कुठे गेले होते, मी पाया पडायला गेले होते. भगवान म्हटले चला कैलासात नेला. आता पुढचं वाक्य ऐका. दररोज भवानी शंकराच्या डाव्या हाताला बसत होती. डाव्या हाताला कोण बसतं, वामांगी रखुमाई, ज्याची त्याची पत्नी ज्याच्या त्याच्या डाव्या हाताला. भगवंतानं त्या दिवशी डाव्या हाताचं आसन उचललं आणि समोर ठेवलं आणि भवानीला सांगितलं इथं बसा. भवानीला कळलं आसन बदललंय म्हणजे आपण डाव्या हाताला बसायचा अधिकार गमावलाय. इशाऱ्यातून सांगितलं आजपासून तुम्हाला मी डाव्या हाताला बसवू शकत नाही, कारण तुम्ही माझ्या आईचं रूप घेतलं होतं. ज्या क्षणाला तुम्ही सीता झालात त्या क्षणाला तुम्ही माझ्यासाठी आई झालात. आता एकदा आईच्या रूपात तुम्हाला बघितलं, पुन्हा पत्नी म्हणून मी तुम्हाला स्वीकारू शकत नाही. म्हणून डाव्या हाताला बसायचं नाही, समोर बसायचं. किती प्रेम आहे महादेवाचं रामावर बघा. अहो हरिपाठ रोज म्हणतोय ना आपण, आत्मा जो शिवाचा आत्मा राम जप आहे. ऐका, 14 वर्षामध्ये दररोज सकाळी उठल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी नव शिवलिंग निर्माण करायचं आणि त्या शिवलिंगाची पूजा करायची. रामाला दररोज पूजेसाठी शिवलिंग लागत होतं आणि ते दररोज नव स्थापन करायचं. आपल्या देशामध्ये एवढे महादेवाचे मंदिर जे आहेत त्याचं हे कारण आहे. माझ्या गावात महादेव आहे रत्नेश्वर नावाचा. राम सीतेचा तिथं मुक्काम पडलेला आहे डोंगरावर. त्या शिवलिंगाची सकाळी पूजा रामानं केली. सीतेनं दर्शन घेतलं आणि एक गळ्यातलं रत्न त्या महादेवाच्या पिंडीवर गळून पडलं. अशी माळच तुटली, त्यातलं एक रत्न नेमकं पिंडीवर पडलं. सीता हसल्या, प्रभू माळ तुटली. प्रभू म्हणले माळ तुटली नाही, रत्न पिंडीवर पडलं. माझ्या ईश्वराच्या डोक्यावर रत्न पडलं म्हणून या देवाचं नाव मी रत्नेश्वर ठेवतो. मी ज्या संस्थानचा अध्यक्ष आहे, आमचं 68 एकराचं देवस्थान आहे, त्या देवस्थानचं नाव रत्नेश्वर आहे. प्रभू रामचंद्रानं स्थापन केलेलं. बोला रत्नेश्वर भगवान की जय. रामाचं महादेवावर एवढं प्रेम आहे. दररोज महादेवाची पूजा रामानं करायची आणि 24 तास रामाचं भजन शंकरानं करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम
राम श्री राम जय राम जय जय 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 राम भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव राम पूजी सदा शिव सदा शिव